पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 आणि कन करे तीर्थव्रत, आणि कन करे तीर्थव्रत, आणि कन करे तीर्थव्रत, पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 आणि कन करे तीर्थव्रत, आणि कन करे तीर्थव्रत, आणि कन करे तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवास, एकादशी करीन उपवास, व्रत एकादशी करीन उपवास, एकादशी करीन उपवास, आई नारायणीचे मुखी नाम, आई नारायणीचे मुखी नाम, आई नारायणीचे मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, 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 बीज कल्पांतीचे तुका म्हणे, कल्पांतीचे तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करिया उपवास, एकादशी करीन उपवास, एकादशी करीन उपवास, एकादशी करीन उपवास, आई नारायणीचे मुखी नाम, आई नारायणीचे मुखी नाम, आई नारायणीचे मुखी नाम, हरी जय जय हरी जय जय, टाळ वाजवा टाळ वाजवा, हरी जय जय हरी जय जय, हरी जय जय हरी जय जय, विठोबा रखो माये, 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 विठोबा पंढरीची वारी पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी
बार कर टाळ वाजू नका टाळ वाजू नका व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवास करीन आणि
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदं भोज तेजस्फुरती प्रदेशम विदिंद्रादिदैव सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवं जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्राण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केले न त्यागिता दिव्य लोकास नेली तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत काके झोरी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान पंढरीची वारी आहे माझे घरी आता ऐका पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन हरणी से मुखे नाम प्रस्तुत प्रसंगी प्राप्त ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्याने तुमचा माझा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली असे असणारे देहूचे श्रीमान श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील फक्त 3 चरणाचा अभंग आहे आणि या 3 चरणाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज वारकऱ्याचं व्रत वारकऱ्याचं साधन वारकऱ्याचं तीर्थ आणि वारकऱ्याची निष्ठा सांगतायत संतोष महाराज बर एकादशी उद्या आहे तसे बरेच कीर्तनकार हा अभंग एकादशीलाच घेतात पण माझं थोडं उलट काम आहे कारण मी हा अभंग 1 दिवस अगोदर घेतो म्हणजे आज कळलं का उद्या करते विठाल विठाल अभंग 3 चरणाचा अभंग सोपा आहे अभंग सरळ वारकऱ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे आणि अभंगात महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी म्हणजे पंढरपूरची वारी माझ्या घरी भरते असं महाराजांचं म्हणणं नाही पंढरपूरचे आम्ही वारकरी आहोत त्याचा अर्थ पंढरपूरची वारी आमची परंपरा आहे आमुची मिरासी पंढरी आमचे घर भीमातिरी पांडुरंग आमचा पिता रखुमाया मुची माता बाहू पुंडलिक मुनी चंद्रभागा मुची बहिणी तुका जुनाट मिरासी ठाव दिला पायापाशी महाराज म्हणतात आम्ही पंढरपूरचे वतनदार आहोत वतनदार मी वारी केली नवल नाही माझ्या वडिलांना पंढरपूरची वारी केली नवल नाही माझ्या आजोबाने केली पंजोबाने केली मी जन्माला यायच्या अगोदर 8 पिढ्या देव आमच्या घरी आलाय आणि मग मी इकडे आलो माझ्या वडिलाचे मिराचे गादेवा तुझी चरण सेवा साधा बया तुझी चरण सेवा माझ्या वडिलाचे मिराचे गादेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तया नाम धर्म ठेवती महाराज त्या नेमाप्रमाणे आम्ही पंढरपूरचे वतनदार आहोत आणि पंढरपूरचे आम्ही वारकरी असल्यामुळं अनिक न करी तीर्थ अनिक न करी व्रत मग व्रत कोणतं व्रत एकादशी करीन उपवास आता उपवास या शब्दाचा अर्थ आहे संतोष महाराज उपवास म्हणजे उपाशी राहणं नाही बापू उपवास म्हणजे केळं खाणं नाही
उपवास म्हणजे चिप्स खाणं नाही, उपवास म्हणजे सफरचंद खाणं नाही, आणि उपवास म्हणजे लसी पिणं तर अजिबात नाही. उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. महाराज म्हणतात एकादशीला देवाच्या जवळ राहा. गायीनं हर निशे मुखी नाम, दिवसाही भजन करा आणि संध्याकाळी भजन करा. किती मोठं गाव असेल आणि तर त्या गावात 15 दिवसात एकदा टाळ वाजत नसेल तर ते गाव नाही, स्मशान असं सांगितलं शास्त्रामध्ये. म्हणून रोज भजन करावं असा नियम नाही, आठवड्याला करावा असा नियम नाही, पण 15 दिवसात एकदा का होईना मंदिरात टाळ वाजला पाहिजे. गायीनं हर निशे मुखी नाम. ज्या कीर्तनकाराच्या गावात टाळ वाजत नाही त्याचं कीर्तन ऐकायचं नाही. विठाला विठाला आमचं एकादशी नावाचं व्रत आहे आणि आम्ही त्या दिवशी दिवसाही भजन करतो, रात्री भजन करतो. आणि आमचं वारकरी संप्रदायाचं मुख्य साधन आहे, त्या साधनाचं नाव आहे नाम. काय साधन आहे? नाम. नामापरते साधन नाही आणि तू न करसी काही. महाराज म्हणतात नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान. काळ सार्थ केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. नाम ही साधना सर्वश्रेष्ठ साधने. वारकरी संप्रदायामध्ये बापू अनेक साधने सांगितली महाराज. जप तप अनुष्ठान व्यर्थ का असं या करणे. महाराज म्हणतात योग आहे, याग आहे, विधी आहे, विधान आहे, अनुष्ठान आहे सूरज महाराज, पण यानं देवच मिळेल याची गॅरंटी नाही. पण योग याग विधी येणे होय सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणून एक मेव साधन असं आहे. महाराज म्हणतात म्हणून आम्ही विठोबाचं नाव वाचन घेऊ. नाम विठोबाचे घे न मी वाचे. बर हे देवाचं नाव आजचं कालचं परवाचं तेरवाचं वर्षभरापूर्वीचं 10 वर्षाचं 20 वर्षाचं 50 वर्षाचं 100 वर्षाचं नाही 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 नाही. हे देवाचं नाव कल्पाच्या आधी बी होतं आणि कल्पाच्या अंती बी राहणार. म्हणून हे विठोबाचं नाव आम्ही घेतो. अभंगाचा सरळ भावार्थ कीर्तनाला सुरुवात. विठला 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 अभंगाचा भाव मी तुमच्या समोर ठेवला आहे. आता मती आता अवकाश. संकल्पित वेळेमध्ये सेवा पूर्ण करायची आहे, पण त्याच्या अगोदर थोडासा परिहार देणे कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य. सुंदर असे महाराज तुमचं बारी नावाचं गाव आणि या गावामध्ये भगवान महादेवाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेले हे महाराज नगर. आणि या नगरामध्ये गेली 25 वर्ष अव्याहतपणे चालू असणार हा तुमचा नामयज्ञ ज्ञानयज्ञ भक्ती महोत्सव. आणि या वर्षी 25वे वर्ष आहे म्हणजे रौप्य महोत्सव आहे महाराज. आणि अगदी सुंदर वातावरण महाराज. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घराले 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 कृपाळू. महाराज सांगतात देव तुम्ही 1 लाखाचं बांधा, 5 लाखाचं बांधा, 7 लाखाचं बांधा, 20 लाखाचं बांधा, 25 लाखाचं बांधा, 1 कोटीचं बांधा. त्या देवळावर कळस नसेल तर त्या देवळाचं काम पूर्ण. मी माझ्या पदार्थ सांगत नाही बा, पुण्या नवऱ्याची ओळी सांगतो. देवळाच्या कामा कळसू का परम गंगेशी सिंधू प्रवेशू. महाराज म्हणतात तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. कळस बसल्याशिवाय देवळाचं काम पूर्ण होत नाही. या वर्षी 25 वर्षातनं तुमचं महाराज भाग्य उदयाला आलं आणि मंदिरावर कळस बसला. झालं झाले तर सोनं सळा कळस दिसतोय सोजवला बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. म्हणून महाराज सुंदर असं वातावरण. आणि त्या निमित्तानं महाराज हा भव्य आणि दिव्य सप्ताह आहे बरं का. भागातला खरंच 1 नंबरचा कार्यक्रम बरं का महाराज. एक सांगू तुम्हाला, मी बरेच कीर्तन करतो तुमच्या परिसरामध्ये, पण वस्तीच्या मानानं मात्र लोकसंख्येच्या मानानं समाज मात्र भरपूर आहे की नाही. पण माझा एक बापू अनुभव आहे, जेवढं गाव मोठं तेवढी कीर्तनाला माणसं कमी. एवढा मोठा मांडवून त्यात 5च पांडव, ते बिडाईना मी गेलेली वायरांनी सटलेली चिशी बेंड गाड्या बोला येत नाही चालत नाही. महाराज पंगत कुठे आहे म्हणलं थांबूस तिला नेत होतो हेड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस आहे का नाही महाराज. पण वस्तीच्या मानानं महाराज सुंदर असं महाराज समाज आहे, सुंदर असं वातावरण आहे. आणि आजचा दिवस बहुतेक 6वा आहे का नाही गुरुजी, 7वा दिवस आहे. म्हणजे यंदा सप्ताहचा 11 दिवस असल्यामुळं दिवस वाढले. आणि गुरुजीचा मला फोन आला, महाराज कोणता दिवस घालू द्या. म्हणलं घाला 10वा सोडून कितवा बे, काय अडचण आहे का नाही. तरी त्यांनी मध्ये घातला होता माझा 5वा. त्यात बी पुन्हा घोटाळा झाला आणि पुन्हा 7व्या 8व्या 7व्या आलं महाराज. पण असं 7वा तर 7वा, त्याला काय. सुंदर असं वातावरण आहे. आणि बघा तरुणांचा सहभाग जास्त आहे. आम्ही रोज फिरतोय कीर्तनाला महाराज, पण आमच्या नशिबाला तरुण नाही. आमच्या नशिबाला MH 95 MH 80 हे का नाही महाराज. दात पडलेले. रात्री एक आला महाराज मला माळ घालायचं आहे. म्हणलं वय किती? 90. म्हणलं थोड्यासाठी घालू नको. नाही 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 महाराज मला घालायचे. म्हणलं का घालायचे? चावत नाही म्हणून घालायचे. चावत नाही? नाही महाराज चावतंय तसंच घोलमाडून हाणत असतोय.
पण लय महाग झाल्यामुळं पोरात नसल्यामुळं घालायचे म्हणलं. तू मालकरी नाही, तू घोळकर आहे म्हणलं. तो कुणाच्या गंजीची वैरण ठेवली नाही, तो कुणाच्या बांधाचं गावात ठेवलं नाही, हा तो कुणाच्या पुरीचं लगीन जमू दिलं नाही. तो माळ घातले का सप्ताच बंद पडला वागा, आहे का नाही महाराज? लय असतात महाराज. तरुणांची संख्या भरपूर आहे महाराज. सध्या तरुण इकडे येत नाही लक्ष्मण महाराज. सध्या तरुण असा धरून घरी न्यायचा, धरून धरून धरून, आणि घरी गेलो आपल्या कोणीला दल्ला करण्यात फाडून देईन. अरे परत तुझी फाटलेली पॅन्ट कोण शिवली येडी, आहे का नाही महाराज? तरण्याचं झालंय कोस आणि म्हाताऱ्याला आलं या. तुम्हीच म्हणा मला काय करायचं महाराज? तरणा कीर्तनाला नाही, तरणा तिकडं बजाव बांगो बांगो बांगो, आहे का नाही महाराज? तरणा तिकडं, तरणा इकडे येतो का? पण महाराज सांग, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. महाराज तो भाग्यवान आहे तरुण जो असा कीर्तनात नसतो. एकदा या लेकरांसाठी टाळे वाजवा बघा, खान खान खान. परमार्थ बापू याच वयात करायचा आहे. आम्ही याच रांगेत उभा राहिल्यामुळं आज या गादी उभा आहे. योग्य वयामध्ये आपल्या लेकराचा हात योग्य व्यक्तीच्या हातात पडला तर जीवनाचं असं सोनं होते बघा महाराज. नाहीतर जीवनाची माती झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या संतोष महाराजांचा योग्य वयात हात आमच्या बापूंच्या हातात पडला, जीवनाचं सोनं झालं. विठ्ठल आणि लक्ष्मण महाराज, महिलांची संख्या भरपूर आहे राव, आहे का नाही? सध्या महिलांची संख्या 3 ठिकाणी जास्त आहे बघा. पहिला क्रमांक एसटीत, म्हणून मी एसटीने फिरायचं बंद केलं. लय कालवा यांचा एसटीत महाराज. हो, आमच्या एका कंडक्टरला अटॅक आलाय गुरुजी यांच्या कालव्यानं. पहिला क्रमांक एसटीत, दुसरा क्रमांक बँकेच्या पुढं पैसे काढायला लाडक्या बहिणीचे, आहे का नाही? आणि तिसरा क्रमांक कीर्तनाला, आहे का नाही गुरुजी? खरं सांगायचं पुरुषांच्या 3 पट महिलांची संख्या कीर्तनाला. आणि वास्तव पाहिलं बापू तर महिलांमुळेच परमार्थ जिवंत आहे बघा. ज्ञानेश्वरी पारणाला महिला, काकड्याला महिला, हरिपाठाला महिला, कीर्तनाला महिला, पैसे काढायला महिला. नाद नाही करायचं यांचं महाराज. हो, लय महाराज. सध्या परमार्थ त्यांच्या हातात आहे. खोटं बोलायचं नाही तुम्हाला, माझी शपथ आहे पोरांनो. आपल्या घरातली सध्या देवपूजा कुणाकडे आहे? ए वागा, कुणाकडे आहे? ए पांढरा शर्ट, कुणाकडे आहे? आपल्या घरातली सध्या देवपूजा कोण करतं? आई करते, आहे का नाही महाराज? देवपूजा आई करते, स्वयंपाक आई करते, भांडी आई घासते, कपडे आई धुते. एवढंच काय, आपण काय खायचं आई ठरवते, आपण कोणते कपडे घालायचे आई ठरवते. म्हणून सरकारला सुद्धा कळालं या लाडक्या बहिणी आहेत महाराज. हो, एवढंच काय, पैसे कमवायचे आपण आणि ठेवायला त्यांच्याकडं. त्याच्यातनं 500 रुपये चोरती, 500-500चा असा गटा करती, माहेरला जाती, तिथं दागिना करते. नाही आल्या ना, माझ्या भावानं केला. होय ग, तुझ्या भावानं केला. तुझ्या भावाला सुपर फास्टफेटला पैसे नाही तर तुझ्या भावानं दागिना केला. होय का? रांगत गेली आणि सांगत आली. महाराज, महिलांची संख्या जास्त आहे महाराज. महिलांमुळे महाराज परमार्थ टिकून आहे. म्हणून महाराज महिलांचा आदर केला पाहिजे. विठाला सुंदर असं वातावरण आहे. काय आज वातावरणाचं काय सांगावं गुरु. सकाळी मी वेगळ्या टेन्शन मध्ये होतो. बापूला आलेलं सांगितलं महाराज. सकाळी माय मग कुठानाच आहे. पण इथं आल्यानंतर ते कुठाना विसरला. म्हणलं पुन्हा काय होईल ते उद्याच्या उद्या बघू, हे का नाही महाराज? पण हे कारण काय तर भगवान महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी असल्यामुळं इथं कसला जरी कीर्तनकार उभा केला तर त्याचं कीर्तन महाराज चांगलंच होणार. मला आज बारडीत कीर्तन करतोय असं वाटत नाही. मला पंढरपुरात पांडुरंगाच्या रावळात कीर्तन करतोय हे महाराज माझ्या ठिकाणच्या जाणीव आहे. आणि हे वातावरण इथलं आहे. विठाला विठाला नंबर 1 आहे का नाही? वादक नंबर 1, गायक नंबर 1, चौबदार यंदा तर लय आहे का नाही महाराज? चौबदार नंबर 1. चौबदार वजनदार पाहिजे बापू, आहे का नाही? परवा गेलो तिकडे निलंग्याला कीर्तनाला, चौबदाराला मिशीच नव्हती. चौबदार महाराज इकडे चला आता रे म्हणलं. आपल्याकडे चौबदार असते का काय? असं वजनदार काम पाहिजे. चौबदार नंबर 1, विनेकरी तर त्याच्यापेक्षा नंबर 1, आहे का नाही महाराज? मला वाटतंय बाबा तुमचा फोटोच काढून घ्यावा, हे का नाही? खरंच की महाराज बघा की पेठान ते उपरणं ते वातावरणच केलंय महाराज. असा नाद लागतो त्याला बी गुरुजी, आहे का नाही महाराज? वातावरण आहे. इकडं समाधान महाराज आहेत, इकडं आमचे बळीराम महाराज आहेत, सूरज महाराज आहेत, आमचं हृदय म्हणलं तर काय अडचण नाही. आमचे महाराज हनुमंत महाराज आहेत, गुरुजी आहेत महाराज, पहाडी आवाज आहे त्यांचा. विद्यार्थी सर्वांच्या चरण
चरणावर दंडवत प्रणाम करतो. झालेली सेवा इथंच आपलं सुरू झालेली सेवा. तसं आज पुढं बी महाराज लयच वातावरण केलंय. मला वाटायला लागले मी कीर्तन जोग महाराज संशयच करायला लागलोय. बापू इकडे बसले, सर इकडे बसले. आता माझ्यासारख्या येड्यानं सांगायचं तरी काय चौथीपासनं आहे का नाही महाराज. पण तसं काय नाही महाराज, आपल्याला वापसा बघून कीर्तन करायचा नाद आहे गुरुजी. वापसा चांगला असतं तर बैल ओढून धरायची बी मापा सोडायचे, पिरणी साधणार. वापसा नसल तर निस्त्या पाल्या घालायच्या. काय करायचं आपल्याला, आपण पक्ष बघून कीर्तन करतो महाराज. भाजपानं बोलवलं का आपला अभंग फिट आहे, वचन आहे का कमलापती. राष्ट्रवादी बोलवलं का घडी घडी काळ वाट याची पायी. काँग्रेसनं बोलावलं का उभारीला हात जगी जा नविले मात. आणि अपक्षवाल्याने बोलवलं का मग पांगोला झालो देवा. नाही हात न पाय, कुठं जाऊन बटन कुठं दाबू मला कळ ना काय. ऐक नाही महाराज, असं वातावरण आहे महाराज. सुंदर वातावरण आहे. अभंग तुकोबरायचं आहे आणि अभंगाला चरणत नाहीत. आणि अभंगात तुकाराम महाराज आपली परमार्थावर असणारी निष्ठा सांगतायत. बोला काय सांगतायत, लवकर बोलायचं. वाटल्यास नेहमी पैसे तुम्हाला देऊन जातो, पण माझ्या मातीला सारखं बसू नका. बोला वाटलं मला सांगा. परमार्थात सर्वात महत्वाचं आहे त्याचं नाव आहे निष्ठा. पण सध्या परमार्थात निष्ठा राहिली. सूरज महाराज कोणतरी सांगायला पाहिजे. अमक्या गावाला एक बुवा आहे आणि ते हात बघून नशीब सांगतो. संतोष सर माणसं टेम्पो भरून त्याच्या गावाला जाते. त्याच्या घरावर पत्रा नाही, तुम्हाला ते काय सहल करते. त्याला ज्ञानोबराचं प्रमाण सांगतो. जयाच्या ऐक धड नाही तया परत्र पुससी काही. जो स्वतःचं कल्याण करू शकत नाही तो लोकांचं कल्याण करू शकत नाही. पण आपली निष्ठा राहिलेली नाही. आपली निष्ठा निष्ठी झाली. महिन्यावर देव बदलायची सिस्टीम आहे आपल्याकडे. महिन्यावर श्रावणाचा महिना आला का दाड्या वाढवायच्या. ओम नमः शिवाय. श्रावण गेला, भाद्रपद का गणपती बाप्पा मोरया. भाद्रपद गेला, आश्विन महिना आला का जरीच्या चोरीला सोन्याचं लावती बटन. तर होय होय होय. गेला महाराज. पुन्हा आला भाद्रपद महिना का गणपती बाप्पा. मार्गशीर्ष महिना आला का बायकाने पाठ मांडायचा. पाठ महाराज नारळ ठेवायचा, हातात पुस्तक घ्यायचं, सुरुवात करायचं. आटपाट नावाचं नगर होतं. त्या नगराला तालुका जिल्हा अजून मला माहित नाही महाराज. तिथं सूर्यचंद्रिका नावाची राणी होती. तिला शांबाला नावाची कन्या होती. आता मग ती मिठाची घागरण लय मोठा इतिहास आहे. मला सगळं पाठ आहे, पण सांगाय 500 रुपये घेत असतो एक्स्ट्रा मी. आहे का नाही. आहे का निष्ठा महाराज परमार्थात. महिन्यावर देव बदलले बापू, नवल नाही. दिवसावर वाराला देव बदली केला, याला निष्ठा म्हणत नाही महाराज. तुकोबराय म्हणतात तुम्हाला सुखच पाहिजे असं तर काय करा. आपुला तो एक देव करणी गावा. आपुला तो एक देव करणी गावा. आपुला तो एक देव करणी गावा. आपुला तो
सुख नये आपोला तो एक देव करून घ्यावा. पण खरं सांगू महाराज बापू, सध्या चांगल्याला किंमत आहे का हो संतोष सर, लक्ष्मण बापू, आहे का चांगल्याला किंमत? हा, चांगल्याला किंमत नाही महाराज. तूप चांगला आहे का वाईट आहे बोला? तूप चांगला आहे का? चांगला आहे तूप. तुपाला गुरुजी गिरायक आहे का हो? हा, नाही नाही, तुपाला गिरायक नाही. हा, बरं तूप बनवायला किती व्याप आहे. सांगोल्याच्या बाजारला जायचं, म्हशी गाया घ्यायच्या, घरी यायचं, खुट्या ठोकायच्या, मॅटा हातरायची, पत्र टाकायचं, गावांनी बांधायच्या, पुन्हा ती मसर बांधायची, इली का दूध काढायचं, ते दूध चुलीवर ठेवायचं, गरम करायचं, त्याची साय काढायची, त्यात परत विरण टाकायचं, त्याचं दही लावायचं, दह्याचं ताक करायचं, ताक घुसवायचं, त्याच्यातलं लोणी काढायचं, ते काढवायचं, ते भरणीत भरायचं, आणि मग आठवड्याच्या बाजारला भरणी घेऊन जायचं आणि गावातनं फिरायचं. तूप घ्या तूप, माणसं चूप चूप. आणि मग दिवसभर तूप तूप म्हणून बोंबलायचं गुरुजी. 4 वाजता गिरायक लागणार, दिवसभर तुपाला गिरायक नाही. आणि मग एक बाई म्हणणार केवढ्याला दिलं तूप? हे म्हणणार 1000 रुपयाला. हे एवढं महाग आहे का म्हणले तूप? 500ला देते म्हणले कुणी बी. आता ह्यानं विचार केला सकाळपासून गिरायक नाही, आता ऐकल्याशिवाय घरी जाऊन पागायचं कसं? नाही म्हणले 1000 म्हणले, 500 तर 500 चल दे म्हणले. हा, पुन्हा म्हणले खरं सांग तूप चांगलं आहे का? अगं बाई खरं तूप चांगलं आहे, म्हशीचं तूप आहे, रवा तूप आहे, साजूक तूप आहे, पिवळं तूप आहे. खरं सांगतो, तुपाची शपथ, बायकोची शपथ, ज्या म्हशीचं तूप आहे तिची शपथ. आणि मग ती बाई म्हणणार खरं? हा, मग पाव किलो दे. किती किलो दे? किती किलो दे? पाव किलो दे. पुन्हा पाव किलो घेतलं लक्ष्मण बापू का पुन्हा म्हणणार 25 रुपये आता घे आणि 100 न्याला पुढच्या बाजारी ये. तूप चांगलं आहे का नाही? पण तुपाला किंमत नाही. जगात चांगल्या वस्तूचा प्रचार करावा लागतोय, ब्रँडेड प्रचार करावा लागतोय. पण दुकान कुठे बी असते की महाराज, वाड्याला वगैरेला, येड्या बाबा तिथं जाते पितय, तिथंच दिवसभर झोपतय, पुन्हा संध्याकाळी बायको जाऊन आणते महाराज. काय जगात चांगल्या गोष्टीला किंमत नाही, माणसं देवाकडे येत नाहीत महाराज. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा. महाराज म्हणतात जगात चांगल्या गोष्टीला किंमत नाही. तुकोबराने देव डोक्यावर घेतला, देव डोक्यावर, आणि देहूच्या बाजारात महाराज फिरायला लागले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुरोणी, आयता आला घर पुरोणी, आयता आला घर पुरोणी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुरोणी, आयता आला घर पुरोणी, आयता आला घर पुरोणी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरा पुरोणी, आयता आला घरा पुरोणी, आयता आला घरा पुरोणी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरा पुरोणी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरा पुरोणी, आयता आला घरा पुरोणी, आयता आला घरा पुरोणी. महाराज म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. माणसं म्हणले देव सोडून बोला. देव न लगे, देव न लगे का साठवणीचे रुदले जागे. महाराज म्हणतात देव ठेवायची जागा मोकळी नाही, देवाला गिरायक नाही बापू. नाही नाही नाही, देवाला विचारत नाही कुणी, पण देवाशिवाय सुख नाही, आणि नामाशिवाय देव, नामाशिवाय देव आहे का? मला महिला मंडळ उत्तर द्यायचं. मला खरं सांगा, जो कोणी माझ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार त्याला कीर्तन संपल्या आपण 2 रुपये रोख बक्षीस देणार. रोख उदऱ्याचा धंदा आपण करत नाही गुरुजी. मला सांगा, जगात सर्वात पहिल्यांदा पंढरपूरची वारी कुणी केली? तुमचं टाइम सुरू होतंय आता, बोला सांगा कुणी वारी केली? पुढे बसले सांगू नका, तुम्हाला माहिती आहे सर्वाला, आहे का नाही मला? सांगा महिला मंडळ, पाठीमागचे पोरं बिरं सांगा. जगात सर्वात पंढरपूरची पहिली वारी केली कुणी? माझ्या आज्याने केली का काय? कुणी केली? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पंढरपूरची पहिली वारी महादेवाने केली. महाशिवरात्र सप्ताह म्हणून सांगतो, लक्षपूर्वक आहे का? महादेवानं पहिली वारी केली, पण एकट्यानं केली नाही. पत्नी बरोबर, पोरग बरोबर, त्यांची फॉर्च्युनर गाडी बरोबर. आणि मग पंढरपुरात आल्याबरोबर चंद्रभागेचं स्नान झालं, आणि पार्वती आई साहेबांना सांगितलं देवा म्हणले मला इकडं पुढं यायचं नाही, आता मला पुढे येणं होत नाही, मी दमले म्हणले, मला इथंच काहीतरी मुक्कामाची सोय करा. चंद्रभागेच्या पूर्वेला पद्मावती नावाचं एक तळ आहे, त्या पद्मावती नावाच्या तळ्यात पद्मावती मातेचं मंदिर आहे. तिथं पद्मावती माता म्हणजे पार्वती आई साहेब थांबल्या.
आता राहिले महाराज तिघे, गणपती बाप्पा, त्याचा पप्पा आणि त्यांची फॉर्च्युनर गाडी. आणि मग महाराज जे महाद्वारातनं वर निघाले आणि नंदीने सांगितलं, देवा माझी काहीतरी मुक्कामाची सोय करा, जगात मारुतीचं मंदिर नाही असं गाव नाही. एवढंच काय, हॉलवालीने सुद्धा मारुतीची मंदिरं बांधली का नाही? कशाला? आमच्याकडे एक पद्धत आहे, नवरा लग्नाच्या अगोदर मारुतीच्या पुढे न्यायचा, असं ते मंगळसूत्र असं ठेवायचं, त्यानं त्या दोऱ्यात गुतवायचं आणि मग त्यानं असा पाय बाहेर टाकायचा आणि जाता जाता म्हणायचं, कट्यारी श्रीन पण बायको विसरणार. आणि त्या दिवसापासून खरा घोटाळा झालाय माझा. विठ्ठल मारुतीचं मंदिर नाही असं गाव नाही. प्रत्येक मंगल कार्यावाल्याने सुद्धा मारुतीची मंदिरं बांधली महाराज, पण जगात कुठंच मारुतीच्या पुढं नंदी आहे का? ऐ गावाले आहे का? मारुतीच्या पुढं कुठंच नंदी नाही. पण पंढरपुरात 11 रुद्र मारुतीचं मंदिर आहे आणि 11 रुद्र मारुतीच्या मंदिराच्या पुढं नंदी आहे. तो नंदी भगवान शंकरानं स्थापन केलेला आहे. आता भगवान शंकरानं का स्थापन केला? बदे महाराज त्याला ओवी सांगतो, ज्ञानोबरायची. आमचा भाग ओवी सांगायला फेमस आहे. ऐका सांगतो ओवी. ध्वजस्तंभावरू वानरू दिसे मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. जे हनुमंत आहे तेच शंकर आहेत, जे शंकर आहे तेच हनुमंत आहेत. म्हणून तिथं नंदी स्थापन केला. आता राहिले दोघ, गणपती बाप्पा आणि त्याचा चांगली माणसं ऐकणार आहेत बघा तुमच्या गावात, आहे का नाही महाराज? वा 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 वा. असं वातावरण पाहिजे गुरुजन. खरं सांगू, तुमच्या गावात मुलं लय सुंदर आहेत बघा. पाठीमाग बसले का नाही, एक नंबर कार्यक्रम आहे बघा. यांनीच कीर्तन ऐकायची खरी गरज आहे. आणि काय काय पोरं गावातले आगाव असतात गुरुजी. काल एक पोरग असं पुढे बसलं माझ्या कीर्तनाला, आणि ते काय करायचं, असं गुल उचलायचं वर ठेवायचं, उचलायचं वर ठेवायचं. पण ते काय करायचं, नाकात बोट घालायचं आणि त्यानंच वर ठेवायचं. तेव्हापासून मी ठरवलं, इथनं पुढं मरेपर्यंत कीर्तनात गुळ खायचं नाही, खडीसाखर खायची. महाराज एक पोरग मध्ये म्हणलं, महाराज असं त्याला दाटलून खाली बसवलं. आणि पण त्यानं ठरवलं, म्हणलं महाराजानं मला खाली बसवलंय काय, जाऊस तरी एकदा कोणा त्याची जिरवायची. आणि कीर्तन संपल्यावर ते आलं, म्हणलं महाराज मला तुमच्या पाया पडायचं. म्हणलं पड ना. मग ते पाया पडा म्हणून जसं आलं, पाया पडलं, पण जाताना धोताला शेंबूड बुसून गेलं राव. काय करता सांगा, हे का नाही? गणपती बाप्पा आणि त्याचा बोला बोला बोला. आपलं तेवढं मध्ये फवारा मारला म्हणजे बरं असते बाप्पू, जरा माणसं फ्रेश राहतात असलं. ऐका, गणपती बाप्पा. आणि मग गणपती बाप्पानं सांगितलं, देवा माझी काहीतरी मुक्कामाची सोय करा. महाद्वारात गेल्याबरोबर दगडी कमान आहे आणि ते दगडी कमानीमध्ये डाव्या हातात गणपती बाप्पा विराजमान झाले. आता राहिले फक्त एकटे महादेव. आता महादेव पंढरपूरला आलाय. बरं, देवाचा देव महादेव आहे, त्याला बसायला घोंगडं द्यावं, चटई हातरावी, खुर्ची टाकावी, का एवढा वेळ माझ्या पांडुरंगाकडे नव्हता. आणि मग सांगितलं, देवा या आणि माझ्या मस्तकावर बसा. आणि त्या दिवसापासून हे महाराज भगवान शंकर हे पंढरच्या पांडुरंगाच्या मस्तकावर विराजमान झाले. मग महाराजांनी अभंग केला, हरिहराभीत नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, भेद काशी नाळ एक वेलांटीचं आड. आणि पंढरपूरचा पहिला वारकरी महादेव असल्यामुळं, भगवान शंकर असल्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये सोमवार उपवास करायचा नियम आहे. प्रत्येक वारकऱ्यानं सोमवार उपवास केला पाहिजे. आता उद्या सोमवार आणि एकादशी एकत्र आल्यामुळे अजून चांगला पर्व काळ आलाय आणि त्यात महाशिवरात्रीचा पुन्हा पर्व काळ चालू आहे. सोमवार जर कीर्तनकार करत नसेल तर त्याचं कीर्तन ऐकू नका. मी सांगत नाही, महाराजांचं एकादशी व्रत सोमवार करते, Hola,
लावले गुरुजीने, आहे का नाही महाराज? वा, किती सुंदर प्रमाण दिलं महाराज. आणि खरं सांगू तुम्हाला, कीर्तनाला प्रमाण असावं आणि कीर्तनकारांना प्रमाणात बोलावं, आहे का नाही गुरुजी? मी त्यातला कीर्तनकार, मी प्रामाणिक कीर्तनकार आहे, मी प्रमाणाशिवाय बोलत नाही. महाराज सांगतात, एकादशी व्रत आणि सोमवार व्रत केलं नाही कोण नेनो गती होईल काय. महाराज म्हणतात त्याची गती होत नाही, मग त्याची होणार नाही. सूरज बुवा ती लोकांची करल गती, करल का? म्हणून महाराज म्हणतात, तो का म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आन नरका जाती. म्हणून सोमवार हा वारकऱ्याचं व्रत आहे आणि वारकऱ्यानं सोमवार एकादशी केली पाहिजे. बरं, आता हे झालं, वारी केली महादेवानं पहिली. बर, जगातला सर्वात पहिला भजन्या कोण? भजन्या, भजन्या, जगातला सर्वात पहिला भजन्या. आताचे भजने लय खतरनाक आहेत गुरुजी. एक अभंग पाठ, त्याचा लय मोठा थाट, त्याला आणायला जायचं, गट्टी एका मळ्यात, हातोडी एका मळ्यात, पकवाजी एका मळ्यात, आणि मग ते भजनाला येणार. आणि त्याचा अभंग जर आधी कोणी म्हणलं असलं का, तुमच्या भजन तुम्हाला लाख लाख, मी भजन तुला येत नाही तू करतो तर काय सांग बरं, आहे का नाही महाराज? लय दंब झालाय भजना सुद्धा महाराज, लय दंब झाला, लय लय. आता आमच्या धंद्यातलं एवढं बारीक सांगू नये, पण आता प्रेमाची माणसं म्हणून सांगतो की बापू काय करायचं. कीर्तनकार तर महाराज असे, महाराज नाटकं करायला लागले, आता लावायचं चाललं, काय होतं मला बघू. महाराज ते काय करायचं, तिकडे फेटा बांधतानाच ह्याला थोडा झेंडूबाम लावायचा, ह्याला थोडा झेंडूबाम लावायचा, लोकाला काय माहित नसते गुरुजी, आणि त्याचा रुमाल आणून ठेवायचा, आणि बरोबर तो रुमाल असा पॉईंटला हातात घ्यायचा, दोन्ही कोपरे डोळ्यात घालायचे, झेंडूबाम डोळ्यात गेल्यामुळे आपाप डोळ्यातनं दोन दोन धारा, आणि नुसता स्वर बदलायचा, ध्यानोबाराय तू कोबर माणसं काय कीर्तन केलं राव महाराजांनी. महाराज रडले, आयो, हजार वाढवा, हजार वाढवा, हजार वाढवा. आता हजार वाढवून त्यानं बंगला बांधलाय की, आहे का नाही महाराज? लय वाढला दंप महाराज. जगातला पहिला भजन्या कोण? भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, महादेव भजन करी भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. जय राम श्री राम, जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम, राम राम राम, जय जय राम, श्री राम राम राम, जय जय राम. राम मुझे सदा शिव, सदा शिव राम मुझे सदा शिव, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, भजन महादेव, भजन करी महादेव. असं पाठांतर लागतंय. एकदा गायकासाठी आणि वादकासाठी टाळी वाजवा, वाजवा जोरात वाजवा. आपल्या भागाचा स्वाभिमान आहे महाराज, आहे का नाही? वातावरण आहे का नाही गुरुजी तुमच्या भागाला? वादक गायक, बापू मी रोज कीर्तन करतोय, पण माझ्या नशिबाला एवढे चांगले गायक वादक नाही. आमच्या नशिबाला अरे मोकरा सोड, मरल कुंडून. आई आबा ते परवा दिवशी अभंग्यातला बदे महाराज मी, ते आपला शिवभोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. अभंग गोड आहे महाराज, मी अभंग्यातला, पण गायकाला पाठ नव्हता. ते म्हणायचं, शिवभोला चक्रवर्ती तुझी आई माझी चुलती. आयो पुन्हा अवघड. परवा मी काल्याचं कीर्तन केलं गुरुजी, काल्याचं कीर्तन अभंगातला, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. ध्रुपद किती गोड आहे गुरुजी, किती गोड आहे सूरज महाराज. रंगने गुलगुला बोलत, आदमी म्हणायचं रंगने रांगत गुलगुला बोलत. गायकाला पाठ नव्हतं, ते म्हणायचं रंगने रांगत गंगुला बोलत.
मला वाटलं त्याची मिहुणी असेल, काय करायचं आपल्याला तर ऐकलं महाराज. लय अवघड आहे महाराज हो. बरं तेवढं तरी म्हणलं ते बरं आहे की गुरुजी, ते बरं आहे. हा परवा आमच्या भागातल्या का कीर्तनानं प्रसंग रंगवला. आईनं मुलीला मोठं केलं आणि मग ती उपवर झाली, तिचं लग्न केलं आणि मग ती नवऱ्याच्या गाडीत बसून निघाली आणि मग म्हणते आई रडते. गायकन प्रमाण दिलं पदराला धरून आणि सोन्याची बावली मला चालली सोडून. आणला पाहिजे रुमण्यान त्याला सांगा बरं गुरुजी. हा महाराज शास्त्राचं प्रमाण आहे. ज्ञानोबरायचं महाराज ज्या संतानं स्तुती केली नाही त्या संताचं प्रमाण टाळावं म्हणायचं नाही. विठाला विठाला आता मग ते काय सागरण आगरण वानवान तिले भरपूर पेटले आता सध्या आहे का नाही वातावरण. आणि लोकांना तसलंच लागते बापू. चांगला कीर्तन का तो कीर्तनकार आहे का मग तो पोथराच आहे का काय. मग गाणी म्हणलं ना वा 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 काय कीर्तन केलं. बरं आपला तो विषय नाही. पहिलं भजन केलं महादेवानं. बरं महादेवानं भजन सुरू केलं का किती तासभर 2 तास 5 तास चहा झाला का बघा आरती करून घेऊया आणि संताचा मन असलं होतं का भजनात महादेवाचा. एकदा समाधी लागली म्हणजे काय सुद्धा का गुरुजीन मग असा प्रकाश पडायचा. लख पडला असा प्रकाश पडायचा. आणि एक दिवशी महाराज पार्वती आईसाहेबांना बघितलं, उमा आईसाहेबांना बघितलं ना नवऱ्याला घेतलं असं उभा केलं. म्हणजे बघा तुम्हाला ते भजनच करायचं होतं तर हे माझ्या संग लगीन कशाला केलं गुरुजी. प्रत्येकाची बायको अशी म्हणत असते आहे का नाही. आमच्या बायको मला सकाळी पोहे केले, ते पोहे असे चांगले पोहे केले, वरनं खोबऱ्याचा केस टाकला, साखर टाकली, शेवटचा चमचा खाता खाता मला बोलली महाराज कीर्तन किती. म्हणलं 2. दुपारी महागारी नाही येणार. मग असं करा गवताचं वजन तेवढं आणा मग कीर्तनाला जावा. पुन्हा मला कळलं आवताला झुपायच्या आधी बैलाला वैरण घालावं लागती आहे का नाही महाराज. बायको नावाचा प्राणी विचित्र. मग ते देवात असला काय आणि कीर्तन घरात असला काय आहे का नाही महाराज. तेवढं कटकर माझ्या बायकोला दिस देऊ नको. विठाला विठाला महाराज बायकोने विचारलं म्हणजे काय हे तेज कशाचं आहे. आणि मग महादेवाने सांगितलं माझ्या ज्ञानाचं आणि ते ज्ञान मला पाहिजे. हट्टच केला गुरुजी. आता बायकोच हट्ट पूर्ण करणं काम नवऱ्याचं आहे. प्रमाण सांगतो की त्याला तो कोबराय म्हणतात तुका म्हणे नग्न भाग ये लाज स्वामीशे. बायकोचं लुगडं फाटलं सरपंच टेन्शन घ्यायचं नाही गावच्या. शेर म्हणत अजिबात घ्यायचं. स्वसाठी काही त्याला मागायला येतं नाही. बायकोचं लुगडं फाटलं नवऱ्याचं काम आणून देणं. बायकोन लाजायचं नाही महाराज. नवऱ्यानं लाजायचं असतं का जबाबदारी असते. आता बायको हट्ट करते सांगणं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे. आणि मग महादेवानं सांगायला सुरुवात केली. आणि मग लक्ष्मण तात्या महादेवाने सांगायला सुरुवात केली. जसं एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन जड चाललं का माणसं असं करतात. आणि सकाळपारी बायका रात्री काय कीर्तन गोड झालं नाही मग काय कसलं होतं कीर्तन रात्री. लय कसं तरी राहत ना कसं म्हणजे कसं लय अवघड असते महाराज. म्हणून चांगला वक्ता बी सरळ कवा कवा अवघड जाते का नाही महाराज. आणि मग महाराज ते महादेवानं सांगायला सुरुवात केली. आणि सांगायला सुरुवात केली ते ज्ञान जड चाललं. पार्वती मातेला झोप लागली. आणि झोप लागल्याबरोबर हे ज्ञान वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून भगवान विष्णू परमात्म्यानं माशाच्या पोटात जाऊन ते ज्ञान ग्रहण केलं. प्रमाण आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिनाथ उमा बीज प्रगट मचंद्राला गले सहजसी मचंद्राला गले सहजसी मचंद्राला गले सहजसी आदिनाथ उमा बीज प्रगटले मचंद्राला गले सहजसी मचंद्राला गले सहजसी मचंद्राला गले सहजसी आदिनाथ उमा बीज प्रगटले मचंद्राला गले सहजसी मचंद्राला गले सहजसी मचंद्राला गले सहजसी. भगवान महादेवापासून आदिनाथ उमा बीज प्रगटले. बरं कीर्तन कळतंय का लय जड चाललंय माग पाठी माग. मधली सुट्टी बिट्टी काय करायचं तुमच्याकडे आहे का नियम चहा वगैरे काय मागवायचा
काय काय गावाला कीर्तन कळत नाही गुरुजी. रात्री एक कीर्तन म्हटला बुवा मी चहा घेऊन आलो म्हणलं थांबा 5 मिनिटं. अरे म्हणजे कीर्तनात चहा नसतो भजनात चहा असतो म्हणलं. ऐका ना हो ऐका महादेवापासून हे ज्ञान असंच महाराज महाराज मच्छिंद्रनाथ मग महाराज असंच गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार ज्ञानोबरायपर्यंत परंपरे. बापू आज तुम्ही 750 विद्यार्थी घडवले हे फक्त ज्ञानोबरायच्या कृपेने घडवले. खरं सांगायचं महाराज एक सांगू तुम्हाला ज्ञानोबराय जर जन्माला आले नसते फॅटान कीर्तन कुठलं आणायचं महाराज हो. कारण एक गुरुनी एक शिष्य परंपरा होती. ज्ञानोबरायाने काय केलं महाराज सांगतात हे सगळं प्रगट गुह्य बोली विश्वब्रह्मची केली संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी हे ज्ञान उघड केलं आणि ज्ञानोबरायाने संप्रदायाचा पाया घातला. आणि ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश. तुकोबरायपर्यंत परंपरा आली आणि मग तुकोबरायच्या डोक्यात फिट माझा हा वर्ग शेतकरी समाजातला आहे याला वेद कळणार नाही म्हणून 5वा वेद निर्माण केला. तरी तुकोबरायला दम निघणार आणि तुकोबराने विचार केला जगात कोणत्या साधनानं माणसाचा उद्धार होईल. आणि मग महाराज म्हणतात कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी. मग विचार केला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण एकत्र केले आणि मीटिंग लावली. मीटिंग बरं मीटिंगचे महाराज कोण माणसं आपल्यासारखे आहेत का मीटिंगचे ह्या पार्टीचे 2 त्या पार्टीचे 2 फुल्या कुठं वटवायच्या दारू कुठं वाटायची पैसे कुठं असले मीटिंग आहे का ते. नाही 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 मीटिंगचा विषय काय संत एकांते वैसली ज्ञान दृष्टी अवलोकिली सार काढिले निवडून ते हे विठोबाचे नाम. आणि मग 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा सार निघाला. तो सार काय होता ते हे विठोबाचे नाव. आणि मग तुकाराम महाराज म्हणले मोगम बोलायचं नाही. सर्वांनी सांगितलं ना सार 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 विठोबा नाम तुझे सार. अशी माणसं ऐकणार पाहिजे बघा. खालनं प्रमाण सांगितले असं असं वातावरण असलं का मग जमत असते महाराज. आणि मग महाराज तुकोबराय म्हणले असं मोगम बोलायचं नाही 100 बकावाली और 1 लिकावाली बात बराबर होतीये. असं करा तुम्ही कुठंतरी हे सगळं लिहा आणि त्याच्या खाली सही यांनी शिक्का करा. कारण सध्या शिक्क्याला फार किंमत आहे. साधू संतांनी सर्वांनी ते लिखाण केलं आणि प्रत्येकानं पत्रावर त्या सही शिक्का मारला आणि ते सही शिक्क्याचं पत्र तुकाराम महाराजांनी हातात घेतलं आणि तुकाराम महाराज मृत्यू लोकात परत आले. पण येताना तुकोबराय म्हणतात महाराज म्हणतात एकंदरीत शिक्का पाठविला य लोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आता व्याकरण लक्षपूर्वक ऐका. आता सगळे गुरुजीच पुढे बसल्यामुळे आता व्याकरण बी सांगावं लागेल थोडं मला. व्याकरण नीट ऐका. व्याकरण मी म्हणलं का एक वचन आलं बरोबर का नाही संतोष सर. आणि आम्ही म्हणलं का अनेक वचन आलं. तुकोबराय म्हणतात आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. पण आल्यानंतर भाषा बदलली आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार आनिक नेनो प्रकार नेनो प्रकार आनिक नेनो प्रकार आनिक सर्व भाविक सर्व भाविक सर्व भाविक सर्व भाविक विठ्ठल एक साथ सर्वांनी उड्या ताली वाजवा बसलेली मंडळी.
वारकऱ्याचं कीर्तन असते का नाही महाराज. आणि वारकऱ्याचं असल्यामुळे हे ब्रह्मरस असतोय. विठ्ठल विठ्ठल. महाराजांची भाषा बदलली. महाराज म्हणले आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनिक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. आम्हाला देव सोडून दुसरं काही माहित नाही. आणि जगात सर्वात सोपी साधना त्या साधनेचं नाव आहे नाम. आता मला सांगा देवाचं नाव घ्यायला ठिकाणाचं बंधन आहे का? लवकर बोलायचं तर वेळ कमी राहिला आपल्याला. आता कमी वर म्हणजे जास्त राहणार काढायला लागतात मला. ऐका महाराज देवाचं नाव घ्यायला ठिकाणाचं बंधन नाही. देवाचं नाव घ्यायला काळाचं बंधन नाही. देवाचं नाव घ्यायला वेळेचं बंधन नाही. देवाचं नाव घ्यायला आंघोळी केलीच पाहिजे असं नाही. देवाचं नाव घ्यायला स्वरताल पाहिजे असं नाही. देवाचं नाव घ्यायला उलट सवच पाहिजे असं नाही. आणि देवाचं नाव घ्यायला जातीपातीचं बंधन नाही. आता लक्षपूर्वक आहे का. देवाचं नाव घ्यायला ठिकाणाचं बंधन नाही. ठाईचं वय सोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. तुकाराम महाराजांची ख्याती काशीला गेली. काशीत जाऊन भेटाले कुठं आहे महाराजांचं घर. हे महाराजांचं घर. महाराज कुठे गेले? सकाळच्या विधीला. आणि बसले सकाळच्या विधीला. मुखातनं नामचिंतन चालू आहे. हा माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. ठिकाणाचं बंधन नाही. बर का गुरुजी जातवन एखाद्याला जर सवय असेल महाराज ते शौचात जरी बसलं तर ते चाली गुणगुणता हे नाही गुरुजी महाराज. शौचात जरी बसलं तर धीर 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 आहे का नाही गुरुजी. धीर धीर कशाला आहे का नाही. का तर ते मुरलेलं असते अंगात महाराज. ठिकाणाचं बंधन नाही. बर काळाचं काळ वेळ नाम उच्चारिता नाही. भूतकाळातलं वर्तमानात येतंय कामाला. वर्तमानात येतंय भविष्य कामाला महाराज. नाम घेता वाया गेला आईसा कोणी ऐकेला सांगावी निवितो तुम्हाला. महाराज म्हणतात काळाचं नाही वेळेचं नाही. सकाळी घेतलं तरी चालते. दुपारी घेतलं तरी चालते. संध्याकाळी घेतलं तरी चालते. आणि पहाटे घेतलं तरी चालते. वेळेचं बंधन नाही. लगे वेळ प्रसाद आहे. चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे. महाराज म्हणतात वेळेचं बंधन नाही. ठिकाणाचं नाही. काळाचं नाही. बर देवाचं नाव घ्यायला आंघोळी केलीच पाहिजे असं कुठं लिहिलंय का? शास्त्र सांगता उठून बसल्या बसल्या कराग्रे वसते लक्ष्मी करमदे सरस्वती करमुलेच गोविंद प्रभाते कर दर्शन. एका बिचारीनं किती वर्ष दात घासले नाहीत याचा अंदाज अजून कुणाला लागलेला नाही. पण महाराज म्हणतात ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आंघोळीचं बंधन नाही. बर देवाचं नाव घ्यायला स्वरतालाचं बंधन आहे का? स्वरतालाचं महाराज म्हणतात ज्याला गाता येते त्यानं गावं. बाकीच्याने फक्त हरिहरी म्हणावं. कीर्तनकारानं ते उंच म्हटलं की नुसतं तोंड हलवावं म्हणजे युट्यूबमध्ये कळते चांगलं कीर्तनकार गात असतो आहे का नाही महाराज. आता गावोगावी महिला भजनी म्हणलं भरपूर झाली बरं का. पण महिलांचे कसं आहे गुरुजी महिलांना स्वर पक्का पण संतोष महाराज ताल नाही नाही नाही. महिला म्हणायला लागल्या का टाळ थांबतो आणि टाळ वाजायला लागला का म्हणणं थांबतं. मग गावात जुना भजनी बंद करा तुम्हाला येत नाही. याने एकच सांगायचं तू शानपणा करू नको. आम्ही कीर्तनात ऐकलंय काय नये जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे नाही तयावी न भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम कृष्ण. स्वरात तालाचं बंधन नाही महाराज. मंत्रात चालत नाही. मंत्रच येत थोडा तरी धडसी होय वेळा तर जमत नाही महाराज. बर देवाचं नाव घ्यायला उलट सवचं बंधन आहे का? आहे का? एकानं एवढे खून केले एवढे खून केले. एक माणूस मारला का एवढा खडा उचलायचा रांजणात टाकायचा. रांजण भरले 7 किती भरले? माफ आहे का महाराज पापाला? पापाला माफ नाही. पण आर्दक्षण घडता संताची संगती त्याने होय शांती महत पापा भेट झाली नारदाची. आणि नारदाने सांगितलं काय करता तुम्ही? व व्यवसाय उद्योग म्हणला आपला धंदा आहे कशाचा? माणसं मारायचा. तर माणसं मारायचा. बर 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 ठीक आहे. किती माणसं मारले? म्हणले माप नाही. किती दिवस हा धंदा करायचा? बास करा. म्हणले बास करून करू काय? देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेता येत नाही. मला मरा मारा ह्याच्याशिवाय पलीकडे काही कळत नाही. मरा म्हणा येतं का? येतं. मग म्हण मरा 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 मराचा जप केला परिणाम केला रामायण रामाधी केले रामायण रामाधी 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 रामायण
कोणी वाल्मिकानं. बरं केलं नवल नाही, रामाला तसं वागावं लागलं. जरा लक्षपूर्वक उदाहरण ऐका आणि एवढंच उदाहरण तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, राम प्रभू सीतामाई आणि लक्ष्मण वनवासाला निघाले. वनवासाला जात असताना सुमंतानं रथ झुपला आणि रथाचे ड्रायव्हर कोण झाले? सुमंत. बरोबर आहे का नाही? रथ वनाच्या दिशेनं निघाला, कुठेच पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही, पण रथाच्या चाकुरीत मात्र पेंड लागायला लागला. सूरज महाराज सुमंताने विचार केला, पाणी तर नाही, पाऊस तर नाही, गटार बी तर कुठे? मग राम सिंहासनावर बसले. हा झाले रामराज काय उन्हे आमासी, धरणी धरे पिके गाई ओल्या मसी, राम वेळोवेळा तुम्ही ओवी गाई, उठता बसता जेवितागे माई, रामाच्या चिंतने. हा असं वातावरण झालं. आणि तेवढ्या सुमंत आले, रामप्रभूचे पाय धरले, सांगितलं, देवा तुम्ही सगळ्याला बक्षीस दिलंय, पण तुमच्या हातून दोघांना बक्षीस द्यायचं राहिलं. प्रभू रामचंद्र म्हणले, असं होऊ शकत नाही. म्हणले, माझ्या हातनं चुकायचं काय? म्हणले, नाही 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 नाही, कोण राहिलं दाखव तरी मला. आणि मग सुमंतानं प्रभूचा हात धरला आणि गोट्यात नेलं. वाक्य लक्षपूर्वक ऐका. महाराज, जे 2 घोडे रथाला जुंपले होते, त्या घोड्याने त्या दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग केला होता. घोडे धरणीला पडले होते, हाडण कातडं फक्त शिल्लक राहिलं होतं, श्वास फक्त चालू होता. प्रभू रामचंद्र घोड्याच्या जवळ गेले, पाठीवरनं हात फिरवला आणि पाया पडले आणि सांगितलं, मला माफ करा, या अवतारामध्ये मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही. बोलेला वाल्मिक तैसाची वरतीन वरतून दावीन नामा म्हणे. वाल्मिकानं तुमचा उल्लेख केला नाही, पण मी तुम्हाला शब्द देतो, या अवतारात मला नाही जमलं तर पुढल्या अवतारात मात्र तुमचं काम करेन. तेच 2 घोडे अर्जुनाच्या घरी जन्माला आले आणि देवानं त्यांचा खरारा केला. आगा कर्मी जे उरावे, ते सुखदुःखे फळा यावे, ते भोगावया यावे, देहा एका देवाला चुकलं नाही कर्म. आणि म्हणून महाराज, देवाचं नाव घ्यायला उलट सवचं बंधन नाही. आणि शेवटचा क्रमांक, देवाचं नाव घ्यायला जातीपातीचं बंधन नाही. बापू, माझं वय 28 वर्ष आहे आणि मी गेले 13 वर्ष कीर्तन करतो. किती वर्ष? 13 वर्ष. माझा 96चा जन्म आहे गुरुजी, 96चा. हा 13 वर्षापासून मी कीर्तन करतो, पण 13 वर्षात आजपर्यंत माझी तारीख घेताना मला कोणीच जात विचारली नाही. आणि संतोष महाराज, अजून माझी कंसात कोणी पत्रिकेत जात छापली नाही का? महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही जाती सवे काम, आणि ज्याचे मुखी नाम तोची धन्य, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा वेदशास्त्री. एका वारकऱ्यानं पंढरपुरात दुकान टाकलं. वारकऱ्यानं दुकान टाकावं की हो? तुळशीच्या माळा, गंध, हार, बुका, काय बी टाकावं, प्रसादाचं टाकावं, लयच नाही महाराज वाटलं तर फळाचं टाकावं की. पण वारकरी भला हुशार, दुकान टाकलं कोटिंगच बापू. गिरायक आलं का माल तोडून द्यायचा, आणि गिरायक गेलं का देवाचं नाव घ्यायचा. परिणाम, सज्जन कसाया विंगुलावे माझा, सज्जन कसाया विंगुलावे, सज्जन कसाया विंगुलावे माझा, कसाया विंगुलावे माया सावकाश पुरपुलावे, माया सावकाश पुरपुलावे. उच्च नीच काही नाही भगवंत, नीच काही नाही भगवंत, नीच काही नाही भगवंत, नीच काही नाही भगवंत. इष्ट भाव भक्ती दाखवनिया, इष्ट भाव भक्ती दाखवनिया, इष्ट भाव भक्ती दाखवनिया. जातीचं बंधन नाही, उलट सवचं बंधन नाही महाराज. आंघोळीचं बंधन नाही, स्वराचं बंधन नाही, तालाचं बंधन नाही, काळाचं नाही, वेळेचं नाही, ठिकाणाचं नाही. जगाच्या पाठीवर एवढं सोपं, फक्त देवाचं नाव. आणि म्हणून तुकाराम महाराज घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, नाम विठोबाचे घेईन मी वाटे, 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 नाम विठोबाचे घेईन मी वाटे. बीज कल्पांतीचे तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, एकादशी करीना उपवासे, व्रत एकादशी करीना उपवासे. बीज कल्पांतीचे तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, एकादशी करीना उपवासे, व्रत एकादशी करीना उपवासे.
ध्यान ठेवलं होतं हे नामो बोलतं याचा अर्थ याचा ध्यान काहीतरी वेगळं दिसतंय ऐक नाही महाराज उलट सव ऐक नाही त्याला काय असतं एक सांगू तुम्हाला संताचं वाडा मोठं घर आहे महाराज कुटुंबी प्रवेश करा की महाराज नामो बोललं का नामोच विषय काढायचा बरोबर धोरणात ऐक नाही महाराज वळिंब्यात बोलला तर बांधकाम आहे गुरुजी ऐक नाही महाराज हा महाराज म्हणतात नाम हे मुखानं घ्या का नाम विठोबाची घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे कल्प म्हणजे काय जो कोणी मला कीर्तनात उत्तर देणार त्याला कीर्तन संपल्या आपण रोख 2 रुपयाच्या पेक्षा डबल बक्षीस करू 4 रुपये बक्षीस देणार सांगा कल्प म्हणजे काय आम्हाला काय करायचं म्हणा कल्पन फिल्पन काय करायचं म्हणा आम्हाला कोण सांगते असलं आमच्याकडे असलं नाही म्हणले आमच्याकडे असं आहे इर माझ्या मागल्या ताकण्या चांगल्या तुम्ही तशा आम्ही नीट बसा मग आम्ही काय करायचं म्हणून आम्हाला आमचं काय झालंय 15 मिनिटं आई 15 मिनिटं बा 15 मिनिटं दुसरं काहीतरी झालं मग कीर्तन संपलं म्हणले पुन्हा काय सांगायला राहते कल्प म्हणजे काय का कल्प म्हणजे काय सध्या कलियुग सुरू आहे बघे गुरुजी कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष होय बरोबर का नाही माझं काय चुकलं तर मला सांगा जावा काय झालंय मी गाडीवरून पडलोय मागच्या 5 महिन्यापूर्वी आणि तेव्हापासून मला ध्यानात राहत नाही गुरुजी काय वेळेला मला चिल्लर अजिबात दिसत नाही फक्त नोटा दिसतात आता आहे का नाही महाराज कल्प म्हणजे काय लक्षपूर्वक आहे का सध्या कलियुग सुरू आहे कलियुगाचा विषय 4,32,000 वर्ष बरोबर आहे का नाही कलीच्या पाठीमागं कोणतं होतं द्वापार बरोबर आहे का नाही बाबा द्वापाराचं आयुष्य कलीच्या 2 पट आहे द्वापाराच्या पाठीमागं होतं त्रेताचं आयुष्य हे द्वापराचं डबल आहे आणि त्रेताच्या पाठीमाग होतं सत्ययुगाचं आयुष्य हे महाराज ऐका त्रेतायुगाच्या दुप्पट आहे अशी 1000 युग गेली का ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो कोणाचा ब्रह्मदेवाचा आणि अशी 1000 युग गेली का ब्रह्मदेवाची 1 रात्र होते शस्त्रयुग पर्यंत असं वर्णन आलं महाराज महाराज ब्रह्मदेवाच्या 1 दिवसात सृष्टीची उत्पत्ती आहे लक्ष्मणता त्या आणि ब्रह्मदेवाच्या 1 रात्री सृष्टीचा प्रलय आहे असे ब्रह्मदेवाचे 30 दिवस गेले म्हणजे ब्रह्मदेवाचा महिना उसका नाम कल्प विठ्ठल म्हणतात या कल्पाच्या आधी बी देवाचं नाव होतं आणि अंती बी देवाचं नाव राहणार म्हणून बीज कल्पांतीचे तुका म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मुख्य मानलं नाम म्हणून देवाचं नाव घ्यावं पण आपले देवाचं नाव घेत नाही महाराज 1.25 तास झाले कीर्तन चालून एवढं महाराज 1.25 तास फक्त नाम एका विषयावर बोललो तरी एकांटा देवा जवळ नाही गुरु आहे का नाही अशी नव अशी महाराज आम्ही टाळे वाजव म्हणलं का असं करता इठल अरे अशानं बोट फुटल इठल कावा भेटल महाराज टाळे वाजवत नाही 2 पुरुष एकत्र बसले का राजकारणाच्या गप्पा आहे संतोष महाराज 2 मुलं एकत्र बसले का खेळाच्या गप्पा आहेत 2 मुली एकत्र बसल्या का अभ्यासाच्या गप्पा आहे सध्या मुली अभ्यास करतायत गुरुजी आणि महाराज 2 बायका एकत्र बसल्या का संसाराच्या गप्पा काय सांगू आणसा तुला माझ्या पोराचं पाक वाटलं की ग झालं अगं काय झालं ते फटाकडी सुनाला इंग्रजीमध्ये फटाकडी असं म्हणतात कशी चेहरे खुळाले बघा की आता मागापासून असं पाक आहे का नाही महाराज हो अगं झालं काय खाटाच्या खाली उतरत नाही की ती ग आता पुढचं मी म्हणू शकत नाही का नाही महाराज मग स्वयंपाक कोण करतं पोरगच करतं ग अगं मग भांडी कोण घासतं दार लावून पोरगच घासते म्हणजे भांडी बरं मुलांचं पोरगच बघतं अगं सगळं पोरग करतं ही खाटाच्या खाली उतरत नाही माझा पोरगा लय चांगला होता पण बायकोचा बैल झाला बैल माणसा म्हणले जाऊ दे म्हणले झालं म्हणले पोराचं वाटू पण तुझ्या लेकीचं कसं आहे लेकीचं मग म्हातारी माझा जावाय सोनाय सोना माझा जावाय माझ्या लेकीला खाटाच्या खाली सुद्धा उतरू देत नाही अगं डड्र मग इकडं काय चालू आहे तीच आहे की अनंत वाचाळ बरं ते बरं त्या काय साधा या पावे हरी सून महाराज जर गाडीवर बसून चालली पोराच्या का म्हातारी आम्ही नव्हतो बाय आशिया आम्ही नव्हतो बाई तशिया आम्ही पाव किलो त्याला 10 दिवस काढले होय काढले ग तो दिवस काढले सासूला नीट बोलली नाही
सासऱ्याला नीट बोलली नाही, नवऱ्याला कुत्र्याशिवाय बोलली नाही, सप्त्यातलं कीर्तन ठेवलं नाही, काय करायचंय महाराज आहे का नाही? आणि आम्ही नव्हतो अशा आणि आम्ही नव्हतो तशी. हा काय करायचंय? हा सून गाडी बसून चालली का? चालली बघ, तोंडाला माझ्या काळ फासलं ग, मी लई चांगली राहिली. आणि तिकडं पोरगान सून निघून गेली आणि हिकडं गाडी मुलगी आणि जावाय आला का लगेच, बघ की माझा लक्ष्मी नानाचा जोडा कसा शोभते, वय शोभल शोभल. मग म्हातारपणे कशाला कंती पुन्हा सुनाला बोलून. महाराज संसाराच्या गप्पा करण्यापेक्षा हरिपाठ करावा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची हो यदि ह त्याचा. स्वयंपाक करताना हरिपाठ करावा महाराज, हरिपाठ करावा. पण हरिपाठ करत नाही बापू. इकडं कानवाला फोडणी टाकली का तिकडं टीव्ही लावली. माझे मन तुझे झाले, तुझ्यात जीव रंगला, एका नवऱ्याची दुसरी बायको. आयो कोबराचं प्रमाण, एका पुरुषात दोघी नारी, पाप वसे त्याचे घरी. पण सगळ्या मालिकेत तेवढाच उद्योग आहे गुरुजी, काय एक नवरा दोन बायका, कवा कवा बायको एकूण नवरे दोन. हो अवघडे महाराज. असलं बघून संसार बिघडवण्यापेक्षा हरिपाठ करून उद्धार करा. हरिपाठ केला फायदा क्रमांक पुरुषानं सांगतो, ऐका. पुरुषाने हरिपाठ केला पहिला फायदा होतो काय? हा देह पवित्र होतो. आणि दुसरा फायदा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. महाराज म्हणतात ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. पुरुषांच्या हरिपाठाचे दोन फायदे, देह पवित्र होईल, आईबापाला महाराज मुक्तता प्राप्त होईल. महिलांच्या हरिपाठाचे दोन फायदे, पहिला फायदा देह पवित्र होईल, दुसरा फायदा सासू सासरी आई वडिलांना मुक्तता प्राप्त होईल, आणि तिसरा फायदा स्वयंपाक करत करत हरिपाठ केला तर तो प्रसाद होईल. आणि तो प्रसाद सेवन केला का नवऱ्याच्या डोक्यात फरक होईल, मारायचं कमी होईल, त्यो दारू प्यायचं कमी होईल त्यो. पण नाही महाराज, का प्रसादाची ताकद सांगतो. प्रसादे सर्व दुःखाना हानिरसोपजायते प्रसन्न चेत बुद्धी पर्यवतिष्ठते. म्हणून महाराज प्रसाद, देवाचं नाव घ्या, हे कल्पाच्या आधी बी होतं कल्पाच्या अंती बी राहणार आहे. म्हणून हे विठोबाचे नाम. बर व्रत करावं. कोणतं करावं? व्रत एकादशी करीन उपवास. ऐका, उद्या एकादशी व्रत आहे, आज दशमी आहे. काय आहे? लक्षपूर्वक ऐका, दशमी आहे आज, उद्या एकादशी आहे, परवा द्वादशी आहे. हे व्रत एका दिवसाचं नाही. आता ही फार मोठी कथा आहे बापू. ते रोगमांगद नावाचा राजान, ते राजदरबारात इमान बंद पडलं, मग ते हात लावला, आणि मग ते इमान उड्डाण झालं, मग ते नगरी नेले वैकुंठाशी. ती फार मोठी कथा आहे गुरुजी. ऐका, पण हे व्रत एवढं महाराज ऐका सोपं आहे आणि एवढं ताकदीचं आहे. एक लक्षात ठेवा, हे व्रत केलं का सरळ मोक्ष प्राप्त होतो महाराज. बरं हे व्रत कसं आहे? एकादशी व्रताचा प्रारंभ दशमीला होतो. दशमीला एक भक्त राहायचा आहे श्रीखंड बिखंड खाऊन, आहे की नाही गुरुजी? आम्ही खाल्लं म्हणून सांगत असतो, आहे की नाही महाराज? दशमीला एक भक्त राहायचं. एकादशी निर्जला करायची आहे, आणि द्वादशीला सकाळी 6ला पारणं झालं पाहिजे, असं शास्त्राचा नियम आहे. ऐका, पण एकादशीला मात्र भजन चुकायचं नाही. आता एकादशीला अन्न का खायचं नाही? जरा लक्षपूर्वक ऐका. उद्या एकादशी आहे. आजपर्यंत कोणी एकादशी केली नसेल तर ठीक आहे, पण उद्यापासून ही आपली सप्त्यातली एकादशी असल्यामुळं उद्या सकाळच्या पंक्तीला बी फराळच, संध्याकाळच्या पंक्तीला बी फराळच, आणि इथून पुढे प्रत्येक एकादशी प्रत्येकानं करायची. विठाला काय एकादशी करायची? ऐका, एकादशीला अन्न का खायचं नाही ते ऐका बरं का बापू. काय झालं, एकदा पाप उपपाप आणि महापाप यांची बैठक बसली, आणि त्या बैठकीचा विषय असा निघाला की आपल्याला उत्सव नाही. जाधववाडीला सप्ताह आहे, इकडे या वस्तीवर सप्ताह आहे, गावात खाली सप्ताह आहे. अहो एका एका गावात 5-5 सप्ते आहेत म्हणले, पण आपल्याला कुणी तिथं बोलवत नाही. आपण वेगळा स्वतंत्र सप्ताह करायचा. कोण म्हणली? पाप. आणि निमोर्चा काढला देवाच्या बंगल्यावर. ए देवा, आम्हाला उत्सव करायचा आहे. देव म्हणले ठीक आहे, उत्सव करायला लागतात दोन गोष्टी. पहिला क्रमांक लागते तिथी, आणि दुसरा क्रमांक लागतं ठिकाण. बरोबर आहे का नाही? उत्सवाला दोन गोष्टी, तिथी आणि ठिकाण. पापन म्हणले सांगा, तिथी तुम्ही सांगायची, ठिकाण आम्ही सांगायचं. देव म्हणले. आणि मग पापाने विचार केला, आळंदीची यात्रा एकादशीला, पंढरपूरची यात्रा एकादशीला, त्याच्यामुळे आपण एकादशी तिथी मागावी. पापाने सांगितलं आम्हाला एकादशी पाहिजे. देव म्हणले तथास्तु दिली, पण ठिकाण सांगतो आम्ही. ऐका, एकादशी दिवशी जगात जेवढे अन्न पदार्थ शिजवले जातील तिथं तुमची जत्रा भरल. म्हणून एकादशीला आपण शिजवलेल्या अन्न पदार्थामध्ये पाप आश्रय करून राहतात, आणि अन्न खाल्लं का पाप लागतं. म्हणून अन्न खाऊ नये. काय करावं? अभंगाचं दुसरं चरण. करेन उपवासी व्रत एकादशी
व्रत एकादशी करी उपवास 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 गाई नारदसी मुखी नाम गाई नारदसी मुखी नाम व्रत एकादशी करी उपवास व्रत एकादशी हरि नाम उपवास गाई नारदसी मुखी नाम गाई नारदसी मुखी नाम व्रत एकादशी करी उपवास व्रत एकादशी हरि नाम एकादशीला अन्न खाणार नाही. आता एकादशीचे नियम तसे फार कडक आहेत महाराज बरं का. एकादशी महाराज दशमीला 10 गोष्टी करायच्या नाही, एकादशीला 11 गोष्टी करायच्या नाही आणि द्वादशीला 12 गोष्टी करायच्या नाही. माणसात सांगायसारख्या नाही ते म्हणून सांगत नाही. ऐका महाराज म्हणतात हो हे व्रत सामान्य व्रत नाही म्हणून व्रत एकादशी करीन उपवास. उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहील. पण गायीन हरणीशी मुखी नाम कसं विठोबा रखुमाई राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे 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 तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे 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 तुम भी बोलो राधे राधे राधा रमन हरि बोल जय राधा रमन हरि बोल 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 राधे 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 राधा रमन हरि बोल राधा रमन हरि बोल 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 राधा रमन हरि बोल राधा रमन हरि बोल हरे राम कृष्ण भगवान की बोलो भगवान पार्वती पते हर हर हात खाली करा. अहो हात खाली करा.
तुम्ही म्हणाल आता वाजले की 11 घरी हाला का नाही महाराज. खरं सांगायचं मनापासून महाराज किती आनंद वाटला. 2 मिनिटाचं भजन आहे महाराज. महाराज म्हणतात हेच खरं ब्रह्मज्ञान आहे म्हणून वाचन देवाचं नाव घ्यावं, कानानं देवाची कीर्ती श्रवण करावे, पण पावलानं पंढरपूरची वारी करावी. वारकऱ्याचं तीर्थ त्याचं नाव चंद्रभागा. काय नाव तीर्थाचं? वारकऱ्याचं तीर्थ कोणतं? चंद्रभागा. आता चंद्रभागा नाव का पडलं माहिती आहे का कोणाला? सगळे कीर्तनकार सांगतात असे कंबर आवळून भीमेला चंद्रासारखा आकार आहे म्हणून तिचं नाव चंद्रभागा. बासकीला गा पुढचं काय सांगा तर लोकाला. पद्मपुराण नावाचा ग्रंथ आहे बळीगुरुजी, आणि त्या ग्रंथामध्ये फार सुंदर कथा आली महाराज. जो अमावस्याला चंद्र उगवतो का नाही, अमावस्याला कधी उगवतो चंद्र? होयच म्हणतात बघा. काय याला झोपा लागलं का काय मला कळलंच महाराज. त्यामध्ये अमावस्याला उगवण्याची पौर्णिमे होतो निघ मागला नाही महाराज. महाराज पौर्णिमेला चंद्र पूर्ण कलानं उगवतो, पण पौर्णिमेला उगवणाऱ्या चंद्रावर डाग आहे का नाही महाराज? तो डाग कशाचा आहे माहिती आहे का तुम्हाला? डाग आहे तो कशाचा ऐका. इंद्रा पडली भगी, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाला भजनाचा, येडका मदन केवळ पंचन धडक मार नारदा केला ब्रह्मयाचा मात्र. कशा डाग आहे? कामाजी कोतवाल याने नागविले भवतासी, हरिहराच्या भृगे तो भय नाही त्यासी, जमत अग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाजी फौजदार मिळाला. असे श्लोक सांगतो. कामातुराय न भयम न लज्जा, विद्यातुराय सुखम न निद्रा. शास्त्र सांगतं एकदा काम उत्पन्न झाला का भीती वाटत नाही, लाज वाटत नाही. एकदा अभ्यासाची ओढ निर्माण झाली का झोप लागत नाही, सुख प्राप्त होत नाही महाराज. जिज्ञासू साधकाचं ते लक्षण आहे महाराज. चंद्राकडून घोटाळा झाला. आता सूरज महाराज, हनुमंत महाराज ते काय कीर्तनात सांगायसारखं नाही, आहे का नाही विषय गुरुजी? समाधान बाबा. पण कीर्तन संपल्यावर सांगतो 500-500 रुपये द्या म्हणजे झालं, आहे का नाही गुरुजी? ऐका काय सांगायचं बापू, सांगा म्हटलं सांगतो तुम्ही ऐका. आपलीच माणसाची काही सांगायला अडचण आहे का? चंद्राचे गुरु बृहस्पती आणि बृहस्पतीची पत्नी तारा, आणि चंद्राकडून घोटाळा झाला असा की गुरु पत्नी गमन झालं, आणि जगातलं सर्वात मोठं दोष ते आहे. आणि मग दोष लागला, आणि दोष लागल्यानंतर महाराज सगळ्या पाहुण्यापैत कालवा झाला. माईकनं केला तसाच, आहे का नाही महाराज? कालवा झाला, आणि कालवा असा होता की चंद्रानं असं करायला नाही पाहिजे होतं, घोटाळा केला. पाहुणे पै म्हणले झालाय घोटाळा तर मिटवायचं बघा. मिटवायला पुढे असतात महाराज, आहे का नाही? मिटवायचं बघा. म्हणले ठीक आहे मिटवूया. काय करायचं मग? असं करा म्हणले बैठक घ्या. बैठकीशिवाय विषय मिटणार नाही. बरं म्हणले बैठक तर बैठक. बरं म्हणले असं करा बैठक घ्यायची ठरली, पण बैठकीचा अध्यक्ष कोणाला करायचा? अध्यक्ष सगळी माणसं म्हणले असं करा शंकराला अध्यक्ष करून टाका. एक विरोध पार्टीचा माणूस म्हणला अजिबात त्याला अध्यक्ष करायचं नाही. नाही नाही म्हणले, तो आपल्याला चालत नाही. का चालत नाही? अहो चंद्राची पत्नी आणि शंकराची पत्नी एका घरातल्या, हे दोघं झाले एकामेकाचे साडू. कोण झाले? साडू. लाडू नव साडू, आहे का नाही महाराज? जगाच्या पाठीव मेहवण्या एवढं साडवा एवढं कोणतंच नातं गुळगुळीत, कोणतंच नातं मऊ. हनुमंत महाराज आम्ही एका दिंडीत असतो चालायला, आणि मग महाराज आळंदीला मला म्हणले महाराज रोज सकाळी कीर्तन करता, संध्याकाळी कीर्तन करता, सकाळचे 15,000 संध्याकाळचे 15,000, एवढ्या पैशाचे नेमकं करताय काय? आता आल्यावर सांगतो तुम्हाला, भेटा एक दिवशी, आहे का नाही महाराज? म्हणजे जर चांगले कपडे घाला. आणि हनुमंत महाराजांनी त्यांच्या पसंती मला शर्ट घेतला 3,000चा. गुरुजी किती हजाराचा? 3,000चा बापू. आणि मग ते शर्ट घेतला, पैसे मी दिले बरं का, पण लक्षात राहू द्या मागचा त्यांना परत नाही, आहे की नाही? मग ते शर्ट मी बॅगेत घातला, आणि आमच्या घरी आलो, आमच्या बायकोला नाद आहे. महाराज कीर्तनातनं आल्यानंतर पहिल्यांदा महाराजांची बॅग तपासून पाहायची. बॅगेत जर महाराज मी 5 दिवस बाहेर असलो आणि नारळ जर 4 सापडले तर एका नारळासाठी मला काकडा करावा लागतो. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सखोल. भाकरीसाठी, आहे का नाही महाराज? आमच्या बायकोनं महाराज बॅग काढली, बॅगेतनं शर्ट काढला, असा ओढून बघितला. वा 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 सुंदर आहे म्हणले, सुत 1 नंबर आहे म्हणलं. हो 1 नंबर आहे. केवढ्याला? आता म्हणलं 3,000 म्हणावं तर जेवाय वाढायचे नाही. मी म्हणलं आनंदीला लय कापड स्वस्त म्हणलं. ह्यो शर्ट हनुमंत महाराज जोडीदार आहे म्हणले, फक्त 300ला दिलाय. असं म्हणलं का घरात पळतच गेली, घरातनं परत आणली, करा 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 चैनी उघडल्या, 300 रुपये काढले, माझ्या हातात ठेवले. मला म्हणले हे 300 तुम्हाला, तुम्ही दुसरा आणा, आणि ह्यो माझ्या भावाला. जाग्यावर घर जळलं 27ला. पण आता काय करायचं, बायकोचा भाव असला म्हणून काय बोलता येतं का गुरुजी? तसं बायकोचा भाव म्हणलं म्हणा काय लय वातावरण असते. ते साडू नाही म्हणले अध्यक्ष, मग भगवान शंकराला नाही करायचं, मग भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं ती लढ तर माझ्याकडे आणू नका. असं करा, ते भगवान विष्णू परमात्म्याला अध्यक्ष करून ते मिटवून टाका. आणि मग विष्णू परमात्म्याला अध्यक्ष केलं न बसवलं, सांगितलं चंद्राला उभा केलं, उभा राहा म्हणले. जे काय कालवा झालाय, काल काय घडलेलं खरं आहे का? ते म्हणलं खरं आहे.
मी चूक कबूल करतो. एक लक्षात ठेवा, चूक कबूल कुणीही केली तर त्याची शिक्षा कमी होते महाराज. कोणी असू दे मग ते कशी असू दे, चूक कबूल करावी माणसानं. बरं म्हणले चूक घडली, अनावधानापणानं घडली, चुकून झाले, याला शासन काय? आणि मग विष्णू भगवान परमात्म्याने सांगितलं शासन ऐक, तुझ्या समोर हा 125 किलो वजनाचा लोहदंड आहे, तो खांद्यावर घ्यायचा आणि जगातल्या प्रत्येक तीर्थात नेऊन बुडवायचा. ज्या तीर्थात लोहदंड तरेल ते तीर्थ तुला पापातून मुक्त करेल. खांद्यावर लोहदंड घेतला. सुरुवात कुठनं केली? प्रयागराज पासून. गंगा यमुना सरस्वती, सीताराम बाबा गेलेत आमची प्रयागराजला, आहे की नाही महाराज? नर्मदा, कावेरी, सिंधू, पैनगंगा, वैनगंगा, गोदावरी झाली. एवढंच काय महाराज? कृष्णा झाली, कोयना झाली, पण कुठंच लोहदंड तारला नाही. सोडला का डुबुक दिशी बोडायचा. शेवटी विचार केला, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर नावाचं तीर्थक्षेत्र आहे म्हणतात, आणि भीमा नावाची नदी. जाऊन तर बघावं. भीमेच्या पात्रात आला आणि लोहदंड हातात घेतला. पांडुरंगाकडे बघितलं आणि सांगितलं, देवा आता वाचवा. म्हणले आता लय शिन झालंय, आता फिरणं होत नाही. लोहदंड जसा सोडला तसा लोहदंड तरला. चंद्राचे दोष गेले, चंद्र के दोष भागा, उसले उसका नाम चंद्रभागा. असं गणित आहे त्याचं बघा. हो, पहिलं नाव भीमा, दुसरं नाव चंद्रभागा, आणि तिसरं लोखंडाचा दंड तरला म्हणून लोहदंड तीर्थक्षेत्र. जगाच्या पाठीव महाराज चंद्रभागेसारखं तीर्थ नाही. मी सांगत नाही आता लोक प्रयागराजला गेले महाराज, मी काही जाऊ नका असं म्हणणार नाही, मी विरोध करणार नाही, ते बी धार्मिक स्थळ आहे महाराज. पण लक्षात ठेवा, तिथला देव त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, पंचपान घेऊन देवश्रिया येती, भावे वाळती राही रखमाईचा पती. एवढंच काय मी सांगत नाही, शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान काळी येते पुंडलिका जवळी, करते आंघोळ वंदिती चरण. म्हणून चंद्रभागेसारखं तीर्थ नाही. अहो चंद्रभागेत आंघोळ केली पुण्य फार आहे, पण चंद्रभागेत आंघोळ न करता, स्नान न करता, फक्त निश्चित डोळ्यानं पाहिले तरी काय पुण्य. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. आणि जगात चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, पुंडलिकासारखा भक्त नाही, ज्ञानोबा तुकोबासारखा संत नाही, वारकऱ्यासारखा पंत नाही, आणि पंढरीच्या पांडुरंगासारखा देव नाही. आला ना वा रूपा तुका म्हणे झाला सोपा. किती सोपा? शास्त्र सांगतं पंढरपूरला गेला का पांडुरंगाला आलिंगन द्या. काय पुण्य होतं महाराज? निरा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा. नाही आलिंगन द्यायला जमलं, देवाच्या पाया पडा, पुण्य काय? आता कोठे धावे मन तुमचे चरण देखले. नाही पाया पडायला जमलं, नुसतं तोंड बघा, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. नाही तोंड बघायला जमलं, देवळाची पाठ बघा. महाराज म्हणतात, पाहता देवळाची पाठ तीर्थे घडली 360. नाही पाठ बघाय बसली, कळस बघा. तुका म्हणे मोक्ष दे केल्या कस. नाही जमलं, ध्वजा बघा. महाराज म्हणतात, पाहता रावळाची ध्वजा, ते मुक्ती झाली सजा. नाही जमलं, पंढरपुरात मुक्काम करा. धन्य ते भाग्याचे वास करती पंढरीचा, त्याशी जन्म नाही पुन्हा म्हणे एका जनार्दना. नाही जमलं मुक्काम करायला, निस्ता पंढरपुरात पाय ठेवा. वाराणसी चाले जे एक मासा, गोदावरी एक दिवसा, मग पंढरी पाऊल पर्यसा, ऐसा ठसा नामाचा. नाही पाऊल ठेवायला जमलं, घरातच बसा. ऐशी पंढरी जे मनी ध्याती, त्याशी ही लोकी गती. एवढं सोपं फक्त पंढरीच्या वारीचं शास्त्र आहे. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आहे पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या आम्ही करे तीर्थ व्रत, आम्ही करे तीर्थ व्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी.
माऊली महाराष्ट्र